आजी मात्र सुभगाचे खूप लाड पुरवायच्या. रोज सकाळी सुभगा त्यांच्या खोलीत आली की तिच्यावरून हात ओवाळून आपल्या कानशिलावर कडा मोडून दृष्ट काढायच्या. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की स्वतःच्या हातानं तिला अंगारा लावायच्या. तिला हवं नको ते सगळं बघायच्या. स्वतः स्वयंपाकघरात बसून राधीकडनं वेगवेगळे पदार्थ करवून तिला खायलाही घालायच्या. पण आनंदने मात्र तिला काय हवं काय नको हे कधीच विचारलं नाही. काही मागितलं तर नाही कधी म्हणाला नाही, पण तशी वेळ क्वचित यायची. हां, पण घरी असला तर डॉक्टरकडे मात्र तिच्याबरोबर जायचा. सुभगाला आता आनंदच्या तसल्या वागण्याची सवयच झाली होती. पण मन कुठे मानतं, त्याच्या भराऱ्या मारणं सुरूच असतं. मनात वाटत यायचं की आनंदनं तिला काही हवं नको विचारावं, खास तिच्या आवडीचं काहीतरी त्यांनी आणावं, बाहेर लांबवर तिला कुठे फिरायला न्यावं, बाळाबद्दल बोलावं, भविष्याविषयी बेत ठरवावेत. त्यांनी तिला फुलासारखं हळूवार जपावं, फुलपाखरासारखं तिच्या अवतीभोवती सारखं भिरभिरावं. पण यातलं कधीच काही होणार नाही हे सुद्धा तिला ठाऊक होतं. मग तिने स्वतःचीच समजूत घातली की आईकडे गेले की आपले सगळे कोड पुरवून घ्यायचे, भरपूर लाड करवून घ्यायचे. बाबा तिचे सगळे कोड कौतुक पुरवतील. हवं नको सगळं हक्काने आईला सांगता येईल, सगळं तिथे मनासारखं करायचं. पण सुभगाने ठरवलं आणि ते सुखासुखी झालं हे तिच्या पत्रिकेतच नव्हतं बहुतेक. 5व्या महिन्यात आजींनी तिची चोरचोळी केली. त्याही वेळी आनंद तिथे नव्हताच. यावेळी मात्र आजी त्याच्यावर फार चिडल्या होत्या. 4 दिवसांनी तो परतल्यावर आजींनी त्याला चांगली समज दिली. आनंद, अरे काय रे हे तुझं काम काम तरी किती करायचं रे, आणि सारखं कसलं हे तुझं बाहेर जाणं. ऑफिसात इतके लोक काम करतात, तुझ्याऐवजी तिथे जाण्यासारखं दुसरं कोणी नाही का? मग उपयोग काय आहे त्यांचा? अरे ही 2 जीवाची पोर, जरा लक्ष देत जा तिच्याकडे. तिला जरा हिंडायला फिरायला नेत जा, हवं नको बघत जा. कळत कसं नाही रे तुला? काळजी घेतो का आजी मी? असलो की जातो ना डॉक्टरकडे, आणि काळजी घ्यायला तू आहेस ना, म्हणून तर मी बिनधास्त असतो. आता जबाबदारी वाढतीये तर काम नको का वाढवायला? सांग बरं. आणि आजी हे असलं काही मला आजपर्यंत कधी जमलं आहे का गं? हे बघ, आजवर नसेल जमलं, पण आता सवय करायला हवी. दुसऱ्याची पोर हक्कानी घरात आणली आहेस ना, मग तिला सांभाळायला नको? अरे तिला आपलंसं करून घ्यायचं, हवं नको बघायचं, ही सगळी जबाबदारी तुझी आहे. मी काय रे म्हातारा माणूस, आज आहे उद्या नाही, किती दिवस पुरणार आहे मी? तुझी आई असती तर गोष्टच वेगळी होती, पण आता तुला सगळं बघायला हवं. तुला तिच्यासाठी वेळ काढायलाच हवा. बाप होणार आहेस ना, मग काहीतरी जबाबदारीची जाणीव ठेव. आता 7व्या महिन्यात मी तिचं डोहाळे जेवण करणार आहे, चांगलं थाटात करणार आहे. त्यावेळी मात्र मी तुझं काहीही ऐकणार नाही, तुला इथे राहावंच लागेल. अरे नंतर ती जाईल माहेरी, मग 4 महिने येणार नाही ती. का माहेरी का? इथे चांगले डॉक्टर्स आहेत, दवाखाने आहेत, मी नाही त्या खेड्यात पाठवणार. असं म्हणून कसं चालेल? रीत आहे ती. पहिलं बाळंतपण माहेरीच होतं. डोहाळ जेवणाला आली की तिला घेऊन जाईल तिची आई. हे बघ आजी, ती रीत बीत मला माहिती नाही, मी तिला पाठवणार नाही. असं कसं म्हणतोयस तू रे? बाळंतपणाच्या वेळी आईजवळ हवी असते मुलींना. भरल्या दिवसात होणारे त्रास भास ती फक्त आईला सांगू शकते, आणि आईजवळ असली की धीर येतो मुलीला. आजीला आनंदने पुढे बोलूच दिलं नाही. हे बघ आजी, मला सगळं मान्य आहे, पण आपण काय करू, आपण तिच्या आईलाच बोलवून घेऊ ना इकडे. राहू देत की त्यांना इथे, मग काही हरकत नाही ना. अगं आजी, सुभगा गेली माहेरी तर सांग, इथे तुझ्याजवळ कोण राहणार? मी कधी असतो कधी नसतो हे ठरलं. आता चर्चा बास, मी निघतो ऑफिसला, मला आधीच उशीर झाला आहे. आजीला पुढे काही बोलताच आलं नाही. तो घाईघाईत निघूनही गेला. आनंदनं एकदा काही ठरवलं की ठरवलं, त्यात कोणालाच काही बदल करता येणार नाही किंवा त्याच्या बाबतीत काही बोलता येणार नाही, हे आजींनाही पक्क ठाऊक होतं. आनंद बाहेर गेला आणि सुभगा डोळे पुसत आत आली. तिने त्याचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं.
तिने मनाशी जे काही ठरवलं होतं त्यावर फुली मारून त्याने तिच्या वाटण्यालाच पूर्ण विराम देऊन टाकला होता. त्या दिवशी आजींच्या कुशीत शिरून सुभगानं पोटभर रडून घेतलं. कितीतरी वेळ ती मुसमुसत होती आणि आजी तिच्या केसांवर, पाठीवर मायेनं हात फिरवत होत्या, तिची समजूत काढत होत्या. हळूहळू ती शांत झाली. त्यांनी तिला आपल्या समोर बसवलं, तिचे डोळे पुसले आणि म्हणाल्या, "बास हं, आता यापुढे असं रडायचं नाही. आज मी तुला नाही अडवलं रडताना. वाटलं पोटभर रडून मन शांत होऊ दे. पण यानंतर अशी डोळ्यातून टिपं काढायची नाहीत. हे बघ, गर्भारशी बाईनं आनंदी हसत राहावं म्हणजे बाळही आनंदी आणि हसरं होतं. अशी सारखी टिपं गाळत बसलीस तर तेही रडकं आणि चिडकं होईल. कळलं ना? आता यानंतर असं रडायचं नाही हं बाळा." "पण आजी, मला आईला खूप भेटावंसं वाटतंय हो." "का नाही वाटणार? सगळ्यांनाच वाटतं की गं या दिवसात. तुलाही तुझ्या आईच्या हातचं काही खावंसं वाटत असणार. तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळावंसं वाटत असणार. आईबाबांकडून कोड कौतुक पुरवून घ्यावंसं वाटत असणार. सगळं ठाऊक आहे मला. तुझी इच्छा, दुःख मी समजू शकते. पण तुला या तिरशिंगरावाचा स्वभाव ठाऊक झालाय ना. त्यांनी एकदा काही ठरवलं की त्यावर कोणाचं काही चालत नाही बघ. असाच आहे ग हा. तू आपलं मला सांगत जा तुला काय हवं नको ते. काही खावंसं वाटत असेल तर तेही सांग. आईला बोलवून घेऊ आपण. त्या आल्या की सगळे कोड पुरवून घे आपले. चल आता उठ. नाश्ता केलास का?" "नाही आजी, तेच विचारायला मी तुमच्याकडे येत होते. एकटीने खायचा कंटाळा आला होता. ते खाली आले तेव्हा मी बाथरूममध्ये होते. मला वाटलं की हे गेले ऑफिसला." "तो निघालाच होता गं. मी त्याला बोलवून घेतलं. जरा कान उघडणी करायची होती त्याची. पण त्याच्यावर काही असर होत नाही. जाऊ दे, तू बस, मी इथे आणायला सांगते राधीला. आता हास बरं छान." सुभगा खुदकन हसली. आजींना बरं वाटलं. किती सुंदर दिसतीये पोर. गर्भारपणाचं तेज येत चाललंय. छान रसरशीत दिसायला लागली आहे. कोणाची नजर न लागो तिला. दुसऱ्या कोणाची कशाला, माझीच नजर लागायची. संध्याकाळी राधीकडून चांगल्या मीठ मोहऱ्या उतरवून घेते. कसा असेल बाई हा मुलगा? एवढं चांगलं रत्न पदरात पडलंय, पण याला काही किंमतच नाही आहे. आईकडे जायला मिळणार नाही म्हणून सुभगा खट्टू झाली. पण लग्न झाल्यापासून आनंदच्या तरेवाईक वागण्याची तिला सवय झाली होती. त्यांनी ठरवायचं आणि सुभगानं ते निमूटपणे ऐकायचं, तसंच वागायचं. नंतर मात्र हा विषय तिने त्याच्याकडे काढला नाही. आजींनी कुठेही कसर ठेवली नव्हती. तिचं सगळं त्या पूर्ण करायच्या. तिला चांगली चांगली पुस्तकं वाचायला लावायच्या. तिची सगळी हौस पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. 7व्या महिन्यात त्यांनी तिची किती डोहाळ जेवणं केली. बागेतलं, चांदण्यातलं, पाळण्यावरचं. ती नेहमी आनंदी राहावी याची काळजी त्या घेत. त्यातल्या त्यात त्यांना समाधानाची गोष्ट एकच होती की आनंद असला की तिला दवाखान्यात घेऊन जायचा. कधीतरी एखाद्या वेळी फिरायलाही घेऊन जायचा. सुभगा तेवढ्यासुद्धा खुश होती. आई सुभगाला 9वा महिना लागल्यावरच आली. सुभगाला पाठवणार नाही हे त्यांना आनंदने कळवून टाकलेलं होतं. आईने इकडे येऊनच तिचं डोहाळे जेवण केलं. आई आल्यावर पुन्हा लहान होऊन आपलं सगळे कोड कौतुक सुभगानं पुरवून घेतले. त्या आल्यामुळे निश्चिंत होऊन आनंदनं आपली पुढे ढकललेली कामं सुरू केली. आजीने त्याचे कान टोचल्यापासनं तो थोडा वेळ घरात द्यायला लागला होता. परगावचे दौरे त्यांनी कमी केले होते. पण सासूबाईंनी येऊन त्याची बरी सुटका केली होती. त्यामुळे पूर्वीसारखी त्याची कामं, दौरे अगदी बिनधास्त सुरू झालं होते. सुभगाच्या ते पथ्यावर पडलं होतं. तिला जास्तीत जास्त वेळ आईसोबत घालवता येत होता. आईला आनंदचं सतत बाहेर राहणं जरा खटकलं. असा कसा हा? काही बायकोचं कौतुक वगैरे नाही. काही नवरे तर या दिवसात सारखे बायकोच्या भोवती घोटमळत असतात. स्वतः सुभगा जोवर याविषयी काही बोलत नाही तोवर तिला निदान या असल्या स्थितीत तरी काही विचारायचं नाही असं आईने ठरवलं. सुभगाला वाटत होतं तो आहे तसा आहे, त्यात बदल होणं शक्य नाही. कोणाला कसलं तर कोणाला कसलं व्यसन असतं. याला बाकी कसलं नाही तर काम करण्याचं आणि पैसे कमवायचं व्यसन आहे असं समजायचं. त्याचा सगळा आनंद त्यात होता.
आणि तक्रार तरी किती आणि कोणाजवळ करायची? त्यापेक्षा आहे त्यात समाधान मानायचं झालं. उगाच आईला काही सांगून तिच्या डोक्याला का ताप? त्यापेक्षा संधीचा फायदा घेत आईजवळ राहून घ्यावं. आत्ताच नाही तर यापुढे तरी कधी माहेरी राहायला मिळेल का नाही कुणास ठाऊक. आता फक्त बाळाच्या येण्याची वाट बघायची. कदाचित त्यानंतर आनंदचा स्वभाव बदलेल. 2 दिवस सुभगाला त्रास होत होता. आई तिच्याबरोबर दवाखान्यातच होती. त्या कळांपेक्षा मरण बरं असं त्या घटकेला सुभगाला वाटत होतं. पण बाळाचा जन्म झाला आणि त्या सगळ्या वेदना ती विसरली. ते गुबगुबीत कापसासारखं मौसूद बाळ हातात घेताच त्याच्या मऊ जावळावरनं हात फिरवताना तिचं मातृत्व उचंबळून आलं. बाळाला छातीशी कवटाळताना तिला आनंदचा चेहरा आठवला. निदान या क्षणी तरी तो जवळ असायला हवा होता, पण त्या क्षणीही तो बाहेरच होता. बाळाला जवळ घेताच मात्र त्याच्या सगळ्या अपराधांना तिने माफी देऊन टाकली. मातृत्वाचं एवढं मोठं देणं त्याने दिलं आहे, आणखीन काय हवं आहे? बाळाचा स्पर्श होताच तिला आपल्या भावना आवरताच आल्या नाहीत. मातृत्वाचा तो भाग्याचा परमोच्च क्षण साजरा करण्यासाठी आनंद मात्र तिथे नव्हता. तिचे डोळे भरून आले. गालांवरून उघडलेली आसवं दुपट्यावर टिपत गेली. त्याला फोन केल्यावर 3ऱ्या दिवशी तो आला, पण तोवर आनंदाचा पहिला भर ओसरला होता. नेहमीसारखा तिचा जीव हिरमुसला. परत आल्यावर फुलांचा मोठा गुच्छ घेऊन तो दवाखान्यात आला आणि सुभगाचा जीव शांतवला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बाळाला बघताना त्याच्या चेहऱ्यावरचे प्रेमाचे वात्सल्याचे भाव बघून तिला खूप बरं वाटलं. कुठेतरी नक्की आशेला जागा आहे. बाळामुळे तरी यापुढे आनंद घरात बऱ्यापैकी टिकेल. आणि खरंच तसंच झालं. 2ऱ्या दिवशी सुभगा घरी आली. बाळाच्या आगमनानं सगळं घर चैतन्यमय बनलं. आजींपासून गडी माणसांपर्यंत सगळे बाळाला बघून कौतुक करून गेले, पण आनंद दिसला नाही. सुभगानं शेवटी विचारलं, आजी हे नाही आहेत का घरी? घरी काय, गावातच नाही आहे तो. काल तुला भेटून आला आणि लगेच कोणाचा तरी फोन आला. सकाळी तो गेला. येईल आता 2-4 दिवसांनी. पुन्हा सुभगाचा विरस झाला. बाळाचं स्वागत करायला तरी तो घरात असायला हवा होता. 4 दिवसांनी तो परत आला. दुपारी आई आणि आजी बाळाला मांडीवर घेऊन बसल्या होत्या. त्याचं लाडं बोलणं, बाळाशी खेळणं ती आपल्या पलंगावर पडल्या पडल्या बघत होती. एवढीशी ती पोर, ना हसणं ना बोलणं ना हळणं. पण आजी आणि पणजी आजी मात्र तिच्याशी बोलत होत्या. त्यांचा तो कौतुक सोहळा बघताना सुभगाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. समाधानाची, तृप्तीची, आनंदाची, वात्सल्याची अशी एक संमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर होती. तेवढ्या धाडदिशी गेट उघडल्याचा आवाज आला. गडी धावत सांगायला आला, आजीबाई मालक आल्यात जी. अरे हो, ऐकलाय गेटचा आवाज. जा तू पटकन बॅगा वगैरे काढायला, नाही तर चिडेल. पळ लवकर. हो जी म्हणत मान डोलावत तो परतला. लगेच आनंद खोलीच्या दारात हजर झाला. अरे बाबा, लगेच आत नको येऊ. जा आधी स्वच्छ हातपाय धुवून घे, मग आत ये. बाळाच्या खोलीत असं शिरायचं नसतं, कळलं का? आता एक एक शिकायला हवं बाबा. बाप झालायस ना. हसत हसत आजी बोलल्या. सुभगाच्या आई पटकन उठल्या. मी येते जरा चहा नाश्त्याचं सांगून. नाही काही नको आहे मला, मी वाटेत जेवून आलो आहे. त्यामुळे आत्ता तरी काही नको आहे. आई तुम्ही बसा ना. नारबा ती मोठी बॅग वर नेऊन ठेव, पण आधी ती हँडबॅग तेवढी इकडं आण. मी आलो हातपाय धुवून. बोलता बोलता तो भराभरा पायऱ्या चढून वर गेलाच होता. 15-20 मिनिटात तो कपडे बदलून खाली आला. बॅग उघडून त्याने एक एक खेळणं, कपडे वगैरे काढायला सुरुवात केली. सुभगा आणि आजीन दोघांनाही ते बघून नवल वाटलं. सुधारला की हा बाप होताच. दोघींनी सहेतूक एकमेकींकडे बघितलं. दोघींच्या चेहऱ्यावर काय हे असं प्रश्नचिन्ह आणि हसू दोन्हीही होतं. सासूबाईंना मात्र जावयाचं जरा कौतुक वाटलं. जावयाने आणलेली प्रत्येक वस्तू त्या कौतुकाने बघत होत्या. पाळण्यावर लावायचं झुंबर, वेगवेगळ्या प्रकारचे खुळखुळे, किल्लीची खेळणी, कपडे, काय काय आणलं होतं. पण त्यात सुभगासाठी काहीही नव्हतं. आनंदने मोठ्या उत्साहाने आजीला विचारलं, काय आजी, कसं आहे सगळं? कळतं का नाही मला थोडं तरी? हो रे बाबा,
तू एवढं न सांगता स्वतःहून आणलं आहे, म्हणजे आता देवापुढे आधी साखर ठेवायला लागेल मला. ठेव की, पण आता याच्यापुढे माझ्याबद्दल तक्रार नाही ना करणार. तो खूप मोकळेपणानं हसला. त्याचं असलं मोकळं हसणं सुभगा पहिल्यांदा बघत होती. आई बाहेर जायला उठल्या तशी आजीही उठल्या. चला मी पण येते. सुभगाला दुपारचं खायला करायला हवं. राधीनी चहा ठेवलाही असेल. चला बघूया आपण. त्या दोघी बाहेर पडताच आनंद तिच्याजवळ पलंगावर येऊन बसला. काय बोलावं तिला काही सुचत नव्हतं. तो मात्र मंद मंद हसत होता. दवाखान्यातल्यापेक्षा आता सुभगा प्रसन्न आणि टवटवीत दिसत होती. एक वेगळंच समाधान, तृप्तता तिच्या चेहऱ्यावर आली होती. त्यांनी हळूवार तिचा हात हातात घेतला आणि तेवढ्यात बाळानं टॅह्याचा सूर लावला. सुसू केलेली दिसतीये. ओलं झालं की लगेच किंचाळते. लगेच सुभगानं तिचे कपडे बदलून दुपट्यात गुंडाळून बाळाला मांडीवर घेतलं. तो कौतुकानं दोघींकडे बघत होता. हळूच त्यांनी बाळाच्या गालाला स्पर्श केला. किती मुलायम आहेत ना हिचे गाल. सुभगा, हिचं टोपडं काढ ना, मला केस बघायचे आहेत तिचे. तुझ्यासारखे कुरळे लांब आहेत का नाही ते बघायचं आहे. इश्य, अहो आता कसे लांब असणार केस, पण भरपूर आहेत आणि कुरळे मात्र आहेत. तिने टोपडं काढताच तो बघत राहिला. किती गोड दिसते नाही ही. सांग बरं कोणासारखी दिसते. तिने रंग मात्र तुझा घेतला नाही हा सुभगा. जरा सावळीच होणार ती माझ्यासारखी. हो, आणि कपाळ तुमच्यासारखं आहे उंच. भाग्यवान असेल ही. हां, पण बाकी चेहरा, नाक, डोळे मात्र तुझ्यासारखे आहेत. हे एक बरं आहे नाही का. मी घेऊ का गं तिला मांडीवर. घ्या, फक्त नीट मानेखाली हात ठेवा, नाही तर मान लचकेल तिची. नीट गुंडाळून सुभगानं बाळाला बाबांच्या मांडीवर ठेवलं. कितीतरी वेळ एकही शब्द न बोलता आनंद कौतुकानं बाळाकडे बघत राहिला. बाळ पुन्हा झोपून गेलं. बाबाच्या मांडीवर शांत पहुडलं होतं. आता ही आणखीन किती वेळ झोपणार गं. जागी नसतेच काही. मी हिला झोपलेलीच बघितली आहे. अहो फक्त सूशी झाली आणि भूक लागली की ती उठते. तेवढाच वेळ ती जागी असते. बाकी सगळा वेळ मुलं झोपतात. ती जेवढी झोपेल तेवढं चांगलं असतं. अंगानं भरतात मग ती चांगली, असं आई म्हणत होती. असं आहे का. मग ठीक आहे. मला वाटलं बाळाला काही होतं आहे का काय. आणि काय हो, किती खेळणी आणली तुम्ही. पण सध्या तिला ती काही कामाची नाहीत. बारसं झाल्याशिवाय आपल्याकडे नवीन कपडे घालत नाहीत बाळाला. आता हे सगळं मला काय ठाऊक. तुला नाही आवडली का खेळणी आणि कपडे. नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. खूप छान आहेत. मला का नाही आवडणार. बऱ्याच महागड्या दिसत आहेत सगळ्या वस्तू. बारशाच्या दिवशी पाळण्यावर लावू हे झुंबर. एक विचारायचं राहून गेलं, तुमच्या आवडीचं एखादं नाव ठरवलं आहे का बाळासाठी तुम्ही. मी. अगं तू ठरवलं असेल ना. मला तर वाटतं बाळाचं नाव आईने ठरवावं नाही का. नाही नाही, असं काही नाही. खरं तर दोघांनी मिळून ठरवायचं असतं. तुम्ही सुचवा ना एखादं नाव, मला आवडेल. खरंच सांगू. सांगा ना. मल्लिका. कसं वाटतंय नाव. मला हे नाव खूप आवडतं. आता तू सांग. मलाही आवडलं. मल्लिका छान आहे. खरंच आवडला का नेहमीप्रमाणे मी म्हणतोय म्हणून तू आवडलं म्हणतेस. नाही नाही, अजिबात नाही. मला खरंच आवडलं हे नाव. अगं पण तू सुद्धा काही ठरवलं असशील ना. नाही हो, मी बाळाच्या पत्रिकेत निघणाऱ्या अक्षरावर ठरवणार होते. पण हे नाव छानच आहे. पत्रिकेतल्या अक्षरावरचं बघू नंतर. हे नाव मात्र आता नक्की झालं. हां, कोणतं नाव ठरवलं आहे आम्हाला तरी सांगा. आजी, आई आणि पाठोपाठ राधी चहा आणि खाण्याचं घेऊन आत आल्या. ट्रे ठेवून राधी लगेच बाहेर गेली. सुभगा नाव सांगणार तेवढ्यात तिचा हात दाबून त्यांनी गप्प राहण्याचा इशारा केला. नाही नाही आजी, आत्ता कोणाला नाही कळणारा नाव. एकदम बारशाच्या दिवशी कळेल. थोडा धीर धरा आता. बरं बाबा, नको सांगू. पण मला एक सांग, बारशाला तरी राहणार आहेस का नाही इथेच. नाही तर पळशील काहीतरी काम काढून. तू आधीच सांगो बाबा, मग बारशाची तारीख ठरव. तसंही आज मी गुरुजींना बोलवलंच आहे. शांत बिंत आहे असं असेल तर बारसं 12व्या दिवशी करून टाकू घरच्या घरी. मग पुढे थोडी मोठी झाली की करा तुमची पार्टी बिर्टी धडाक्यात. पटतंय का. न पटायला काय झालं आजी. आणि आता 15 दिवस तरी मी इथेच आहे. तेव्हा जे काही ठरवायचं आहे ते ठरवून टाका तुम्ही. चला, मी आता वर जाऊन पडतो जरा वेळ. तुमचं चालू द्या.
हां, पण तूही एखादा फोन करून टाक गुरुजींना. करतो मी. आनंद बाहेर गेला. आज फार खुशीत दिसत होता. आजी समाधानानं हसली. बाळाला शांत वगैरे नव्हती. मग कुलदेवतेला अभिषेक आणि पुण्याह वाचन करून बाळाला पाळण्यात घालायचं ठरलं. 12व्या दिवशीच बारसं, त्यामुळे खूप घाई धावपळ झाली. त्यामुळे सुभगाचे बाबा भावंड बारशाला येऊ शकले नाहीत. सुभगाला त्याचं फार वाईट वाटलं. पण इतक्या कमी वेळात एवढ्या लांबचा प्रवास शक्य नव्हता. तसंही जवळची खास अशी 4-2 मंडळीच होती बारशाला. बारसं झाल्यावर 8 दिवसांनी आईची परतण्याची घाई चालू झाली. सुभगा, अगं महिना होऊन गेला मला येऊन. तिकडे फार गैरसोय होत असेल का सगळ्यांची? घरचं सांभाळून शाळेत जायला शुभीला बाबांना फार त्रास होत असेल. आई शुभी करते ना आता सगळी मदत. मग कशाला एवढी घाई करतीयस? महिनाभर केलं ना, आता आणखीन थोडे दिवस राहा. आतापर्यंत कामातच वेळ गेला आई तुझा. आता नात जरा हलते डुलते हसते तर काही दिवस खेळव नातीला. नातीचं कौतुक बघ 4 दिवस. मग कुणास ठाऊक येणं होईल न होईल. आता आरामात राहा 4 दिवस. घरची काळजी करू नकोस. आणि मला किती बरं वाटतंय का तू इथे आहेस तर. कुणास ठाऊक मग भेटीगाठी कधी होतील. अगं सुभगा, तुला कळत कसं नाही बाळा. इथे तुझ्या उशा पायथ्याशी गडी माणसं आहेत. काळजी घ्यायला आजी आहे. तुझा नवरा आहे हवं नको बघायला, कौतुक करायला. सुखात आहेस तू छान. हे सगळं बघून माझी तर काळजी मिटली बाई. पण माझं मन घराकडे धाव घेतंय. जाऊ देत आता मला. आईला कसंबसं आणखीन 15 दिवस सुभगानं थांबवून घेतलं. पण ते सगळे दिवस आईची घरी परतण्यासाठी नुसती तगमग चाललेली होती. आनंदनं त्यांचं रिझर्वेशन करून आणलं. आई एकटी जाणार म्हणून सुभगाला सारखी काळजी वाटत होती. पण रिझर्वेशन मिळालं. तेही आनंदने वरच्या वर्गाचं काढलं होतं आणि बाबा घ्यायला येणार होते. त्यामुळे थोडी तरी तिची काळजी कमी झाली. आई सुखरूप पोचल्याचं पत्र आलं तोवर सुभगाला तिच्या नसण्याची सवय झालेली होती. सुभगा आनंदच्या वागण्यानं सुखावली होती. पण हे सारं काय दिवस. पुन्हा पहिले पाढे 55 सुरू झाले. पुन्हा कोणतं तरी नवीन काम मिळालं आणि नेहमीप्रमाणे आनंदनी स्वतःला कामात झोकून दिलं. तसं नव्हतं कधी. झोकून देऊन काम करायची त्याची सवय. 4 दिवस बाळाच्या ओढीने तो लवकर घरी परतायचा. बाळाला मांडीत घेऊन बसायचा. कितीतरी वेळ निजल्या बाळाकडे कौतुकानं बघत बसायचा. हळूच बाळाच्या गालांवरनं अलगद हात फिरवायचा. पण हे सगळं 3-4 महिने. मग मात्र हळूहळू तो पुन्हा आपल्या व्यवसायात गुरफटला. कातरणीच्या जाळ्यात एखादा किडा शिरावा आणि तो अधिकाधिक त्यात गुरफटतच जावा तसा. तरुण वयात उमेदीच्या उत्साहाच्या भरात पुढे पुढे जायचंय. त्यातून अधिक मिळवण्याच्या त्याच्या लालसेनं त्याचा परतीचा मार्ग अवघड करून टाकला होता. खरं तर त्यात वावगं किंवा वाईट असं काही नव्हतं. प्रत्येक महत्त्वाकांक्षी माणूस वागतो करतो तेच आनंदनं केलं. आईबाबांनी एकुलत्या एक लेकाच्या कर्तृत्वाचं हुशारीचं त्याला मिळालेल्या यशाचं कौतुकच केलेलं होतं. यशाचं एक एक शिखर गाठताना मुलाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं इतरांसारखं त्यांनाही वाटत होतं. आजीलाही आपल्या नातवाचं कर्तृत्व बघून कृत्यकृत्य वाटत होतं आणि ते साहजिक होतं. पण कोणाची नजर लागली कोण जाणे. तो बसचा अपघात झाला आणि एवढा खंबीर आनंद खचूनच गेला. मुळातच त्याचा स्वभाव 4 लोकात मिसळणारा बोलका वगैरे नव्हता. त्यामुळे त्याला फारसे मित्रही नव्हते. त्यामुळे हा धक्का पचवून सावरायला त्याला फार वेळ लागला. तो थोडंफार बोलायचा त्या आजीजवळ. त्यांनी मात्र आपलं दुःख बाजूला सारून त्याला सावरायचा खूप प्रयत्न केला. वेळोवेळी त्याला हिंमत दिली, त्याला समजावलं. नाहीतर एखाद्या वेळी त्याने आपला व्यवसाय धंदा बंद करून टाकला असता. 2-3 महिन्यात आजींच्या प्रयत्नांमुळे तो बऱ्यापैकी सावरला. मग मात्र त्यांनी स्वतःला कामात बुडवून घेतलं. विचार करायला दुःख करायला त्यांनी वेळच ठेवला नाही. आणि मग पुढे त्याला ते कामाचं व्यसनच लागलं आणि तो आणखी त्या कामात बुडून गेला. तो मार्गी लागला. पण त्याला सावरताना उमेद देताना स्वतःचं दाबून टाकलेलं आजींचं दुःख आजारपणाच्या रूपाने बाहेर पडलं. म्हातारपणाने आधी शरीर थकलेलं त्या दुःखाचा पहाड कोसळला. शरीराबरोबर मनही खचलं. आनंद कामात दंग झाला. पण त्यामुळे आजी घरी एकट्या पडल्या. त्यांनी अंथरूण धरलं. शक्य तेवढा वेळ तो आजीच्या खोलीत घालवी, विचारपूस करी. पण पूर्ण वेळ देणं त्याला शक्य नव्हतं.
घरात करणारी गडी माणसं भरपूर होती, नर्स होती, तरीही आजी खंगत चालल्या होत्या. घरी असला की घटकाभर आजीजवळ आनंद बसायचा, पण एकदा का तो बाहेर गेला की तो स्वतःचा सुद्धा राहत नसे. व्यवसायाच्या ज्या टप्प्यावर तो आता पोचला होता तिथून मागे फिरणं त्याला आता शक्य नव्हतं. पुढे पुढे जात राहणं हेच त्याच्या हातात होतं. धावताना पैसा हातात येत होता. पुन्हा गुंतवणूक, पुन्हा पैसा, अशा या चक्रात आनंद सापडला. त्याला त्या पलीकडचं जगच राहिलं नाही. तीच त्याची करमणूक होती, तोच त्याचा आनंद होता, त्यातच त्याचं सुख होतं. आजींना वाटलं होतं निदान लग्न झाल्यावर तरी तो हे सगळे व्याप कमी करेल, बायकोच्या ओढीने घरी परतेल. खरं तर सुभगाला बघता क्षणी त्यांच्या आशा पालवल्या होत्या. इतकी सुंदर शालीन मुलगी बघून त्या आपलं आजारपणसुद्धा विसरून गेल्या होत्या. आशेचे किरण त्यांच्या डोक्यात चमकायला लागले होते, पण तसं झालं मात्र नाही. थोडाफार फरक पडला असेल, पण आता त्याला बाहेरचा व्याप टाळता येणं शक्य नव्हतं. आजींनी ही गोष्ट समजून घेतली होती. सुभगालाही त्या वेळोवेळी हेच समजवायच्या. त्यांना स्वतःला मात्र सारखं वाटायचं की आनंदनी आता थोडा तरी वेळ सुभगाला द्यायला हवा. ती समजूतदार आहे म्हणून बरं, दुसरी एखादी मुलगी असती तर रोजची भांडणं सुरू झाली असती आत्तापर्यंत. पोर खूप सोशिक आहे, पण आनंदनी तिचा विचार करायला हवा ना. बरेचदा आनंदाला त्या तसं बोलून दाखवत, समजावून सांगत आजी आपल्या परीनं खूप प्रयत्न करीत, पण तो त्या चक्रातून बाहेर पडायला तयारच नव्हता. श्रोते हो, हा होता 6वा भाग सौ रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. 7वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.